प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. इफ द सब्जेक्ट ऑफ द गिवन सेंटेन्स इज आय, यू, दे और एनी प्लुरल नाउन, देन टेक हॅव. अँड इफ द सब्जेक्ट इज ही, शी, इट or a singular noun, then third form of the main verb is followed by has to form the present perfect tense. दिलेल्या वाक्याचा कर्ता आय, यू, दे किंवा कोणतेही अनेकवचनी नाव असेल तर हॅव, आणि जर कर्ता ही, शी, इट किंवा एकवचनी नाव असल्यास हॅज घेऊ. त्यापुढे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेतल्याने पूर्ण वर्तमान काळ सिद्ध होतो. इन शॉर्ट, सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल. सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब. एक्झाम्पल्स like first number, I have seen Taj Mahal. मी ताजमहल पाहिलेला आहे. He has eaten an apple. त्याने सफरचंद खाल्लेला आहे. मोहन has gone to नागपूर. मोहन नागपूरला गेलेला आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेस आर फॉर्म बाय प्लेसिंग नॉट आफ्टर हॅव और हॅज इन द अबोव सेंटेन्सेस. वरील वाक्यामध्ये हॅव किंवा हॅजच्या पुढे नॉट ठेवल्याने नकारार्थी वाक्य बनतात. जसं की लाईक आय हॅव नॉट सीन ताजमहल. ही हॅज नॉट इटन ॲन ॲपल. मी ताजमहल पाहिलेला नाही. त्याने सफरचंद खाल्लेला नाही. यस नो क्वेश्चन्स. ऑल्सो मेक यस नो क्वेश्चन्स अँड टेक हॅव और हॅज ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्सेस. यस आणि नो क्वेश्चन्स बनवताना वाक्याच्या आरंभी हॅव किंवा हॅज ठेवावे आणि प्रश्नार्थक चिन्ह द्यावे. लाईक हॅव आय सीन ताजमहल. हॅज ही इटन ॲन ॲपल. मी ताजमहल पाहिलेला आहे का? त्याने सफरचंद खाल्लेला आहे का? WH questions. When making WH questions, start the questions words yes or no questions like what, why, when, etc.